मित्रांनो, निमसोड शितोळेनगर येथे पारंपरिक मैदान होतं आहे. या मैदानात कुठले नवीन नंदी गुलाल पात्र झालेत ते बघूया. या माझ्याबरोबर. मित्रांनो, शितोळेनगर निमसोड पारंपरिक मैदान होतं. या मैदानात नवीन चेहरे भेटलेत. चेहरे कुठले आहेत, नवीन नंदी कुठले आहेत गुलाल पात्र झालेले ती बघूया. कुठला बैल आहे हा? भाऊचीचा RX. RX असं का नाव ठेवले? RX 100 स्पीड आहे त्याला. होय, RX 100. बरं, कुठलं गाव आलं? बाऊची कुठं आलं? वाळवा तालुक्यात. बरं. वाळवा तालुक्यात भाऊची कुठली खरेदी आहे? खरेदी वाळव्यातली हेडके डॉक्टरांची पासून घेतलेलं वासरू 6 महिन्याचं असताना बरं. होय, पहिलाच गुलाल का आज? पहिलाच गोलाला इथे चोराडला एकदा मध्ये आलतेलो मागल्या वर्षी. तेव्हा क्वार्टर फायनल मेगा फायनलला राहिलेलो. ते जेव्हा पहिऱ्याच्या अभावी कुठं बैल पळत नव्हता. ते काय कलेक्टुकच्या सचिन भाऊने आपल्या असं बोलण्यात जुळ्या पैरा झाल्या. हो, दाताला का? आत्ता 4सा आहे तेव्हा. आज कोणावर पळाला? कलेक्टिकचा वजीरचं त्या वजीरबरोबर. तुम्ही काय करता? मी शेती करते. किती एकर आहे? 6 एकर आहे. 6 एकर आहे. बाकीचं ते सगळं आहे. सगळ्या गोष्टी आहेत. बरं, ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हरचं काय झालं माहिती आहे का संदीप भाऊ, आमासनी ड्रायव्हरच कोण मिळाला नव्हता. सीमेला भैया बसलेला, पुन्हा भैयाची गाडी लागली. त्यामुळे ड्रायव्हरनं आमचं सीमी पुकारला, बैलाला पाणी केलं आणि ड्रायव्हर हुडकायला आम्ही पाहायला लागलो सगळीकडे. मग तिथल्या त्या ड्रायव्हरांचं नाव पण माहीत नाही. त्या वाळव्यातल्या ते चिमण्या बैल पळती त्यांच्यावर ड्रायव्हर असते जॅकी कुराट ड्रायव्हर चिंचनेरचं. ते बसले ताना ती खाली गेली होती म्हणजे बसतो. ती पण जोडून दिली ती वाळव्याच्या ह्याने आपल्या विशाल ड्रायव्हरने जोडून दिले. फोन लावून गाडी आण चांगली पळते म्हणून. गाडी बसायला ड्रायव्हर सगळं नव्हता आम्हाला. सुट्टीला सगळं कोण नव्हतं. खाली सागर भाऊने बघितलं, सागर भाऊ सुट्टीला आला. सुट्टीला बी तुमच्या बरोबर टीम नाही होय तुमची? टीम आम्ही तिघं झाले. दोघं आलाय? बरं, असू द्या. पण आता ह्याच्या पुढं अनेक लोक जोडली जातात कारण बैल पळायला लागला आपल्याकडे की पोरा बरी जायची. पण दररोज असं काय गेलं की पैरा चांगला होत नसला काय तर झालं की ती पोरांची मन जरा हे होते. पैरा कोणी केलेला? वजीर बरोबर. मीच केलं ते जरा संबंधित आहेत. पुन्हा एकदा नंदीची ओळख सांगा. कुठला आहे हा? वाळवा तालुक्यातला RX बाऊचीतला आहे. बाऊजीतला RX. उजवीन पळतोय डावीनं? चारी खांदी दोन्ही खांदी बाहेरनं पण पोहतोय. आतनं गाडी वाचला तर बोलायचंच नाही. मित्रांनो, RX बरोबर पळाला वजीर. कुठल्या गावचा वजीर? कालेटेक. काले कराड. हां. बरं, वजीरची ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? लासुर्ण्यामध्ये 1 नंबर केला होता मी मागच्या वर्षी. कोळक जायला 3 नंबर केला होता. पुन्हा नगराध्यक्ष केसरीला 2 व्हीलर 1 नंबर झाला होता त्यावेळी. बरं, अजून बरीच आहेत बक्षीस. कुठली खरेदी आहे? खरेदी आम्ही लहान बच्चा होता तेव्हा आणला होता. पेट नाक्याहून गंड्या म्हणून म्हणते त्यांना, त्यांचं नाव मला माहिती नाही. त्यांच्याकडनं मी घेतला होता. छोटा होता पण. मोठ्या मैदानात, पारंपरिक मैदानात पहिलाच गुलाल म्हणून? मोठा म्हणजे शिव पहिलाच होय. बरं, काय सांगाल तुम्ही? काय करता बैलगाड्याच्या नादात कसं? म्हणजे आमच्या आजोबांची 6 बैल कायम असायची. ती चुलतीने काही नाही केलं, पण आमच्या घरी आपलं एक वासरू असं म्हणून आम्ही असं आणलं होतं. चांगलं पळत आहे. आणि व्यवसाय म्हटलं तर बाकी स्वतः ट्रॅक्टर मेकॅनिकल आहे आम्ही भाऊ दोघं. आणि डीलरशिप आहे ट्रॅक्टरची माझी. सेकंड ट्रॅक्टर माझा हरियाणा पंजाबवर नेते ते. दाताला कसं आहे? दाताला तर सायदात ते पहिल्यात नियोजन असं काय नाही. सगळी पोरं करते ते. आम्हाला चांगला बैलाला की आम्ही पळतो कोणासंग बी असं काय. हां, जास्त काही पायऱ्याचं म्हणजे मोठे असं बी काय नाही. आपलं पळतोय हा वजीर उजून डावीन मग पब्लिक असो. आता गट पब्लिकनंच काढला, एकटीच गाडी पोहत होती. मित्रांनो, या मैदानात एक साज म्हणजे कायम पळणारी बैल गुलाल पात्र झालेत. नाव सांगा बैलांची. गणेश इंगोळे रिसोडकरांचा पक्षा आणि सोरानित आणि शिरतुडे खंबाळेकरांचा किसना आणि पक्षा. ह्याच्या अगोदर कधी पळाली ही गाडी? कंटिन्यू एका जोट्यात पळतात. कंटिन्यू? हो, कंटिन्यू. चालू सीझन आता कंटिन्यू गोलाला आहे त्यांचं. त्या पट्टी मागच्या वेळी मैदान झालं त्यावेळी 2 नंबरचा मानकरी आहे. बरं, ह्याच्या अगोदर मोठमोठी मैदान सांगा. मैदान झालं त्यामध्ये क्वार्टर फायनलचा मानकरी आहे 2ऱ्या सेमीत. बरं, कुठल्या खरेदी आहेत? ह्याची कुठली? नाही, घरचीच आहेत. घरच्या गायची? नाही, म्हणजे छोटी बच्चा असताना आणलेले. दोन्ही का? हो, तो घरच्या गायचा आहे. बरं, दाताला कसं आहे? हा कसा आहे? दोन्ही पण चौशी. हो. बरं, आता
साधारणपणे एकत्र किती दिवस पळताय का पहिल्यापासूनच? आदत असल्यापासून आदत त्यांची गाडी पळत होती. आदत असल्यापासून दोघं एकाच जोट्यात पळतात. हो, म्हणजे कधी फुटून पळाली नाही पळत कधीच नाही. नाही. पहिलाच प्रॉब्लेम असतो, काय होते दोन्हींची गती त्या गतीत दुसरी बैल दोघांना लागत नाहीत आणि पहिरे माईल तर वायदेचा विषय असतोय प्रत्येक ठिकाणी. ते नसण्यापेक्षा आपलं हाई दोघं चांगले पळतात, गुलालात राहतात, हाईच पळवायचं आमचं एकच मत असते. मार जरी खाल्लं तर एकाच जोट्यात पळतोय आणि राहिलो तरी एकाच जोट्यात पळतोय. हार हो, पराभव हो, एक नंबर हो किंवा काय हो, एकत्र एक टीम आहे, पोरं सगळे एकनिष्ठ आहेत, कुणाचं ऐकत नाहीत, काय नाहीत, व्यवस्थित सगळे एका मनानं आहेत, एक पळतात बैल सगळे. मोठी गोष्ट सांगताय तुम्ही. आणि हे पूर्वीच्या काळी असायचं, हार जीत असलं तर पैरा टिकणं. टिकून पळणं. कारण काय होते, आता ह्याला जर बैल दुसरा घातला तर तो बैल त्याला पुरला असं नाही. त्यावेळी मार खाल्ला तर मग आपली ही गाडी मार खावते. ही गाडी पळते चांगली तर गोल्ला तर राहते तर हाईच पळवायची आपण. पैरा टिकण्यासाठी काय महत्वाचं? कसं ते सगळ्यांचं एक मत, सगळ्यांचं एक मत पाहिजे. एक मत पाहिजे का? एक मत पाहिजे. तुम्ही सगळ्यांचं. जाके? हो जाके मी. आता तुम्ही बी कंटिन्यू आहे का ही वासर? पहिल्यापासून आदत असल्यापासून ही दोघं मीच असल्यापासून पळवते. हो मीच पळवतो. एक वेगळं समीकरण, सातत्यानं आपण म्हणून एखाद्या ठिकाणी लागून राहणं, प्रयत्न करत राहणं. आणि आज एवढ्या मोठ्या मैदानात एक साज, तोही सदैव पळत असतो एकत्र, तोच साज एकमेकांबरोबर सतत पळण्यामुळं एकमेकांची स्टाईल बैलांना माहीत होती. हो, एकमेकाचे एक जीवानं पळतात, अजिबात दोघं एकमेकाला सांभाळून घेऊन पळतात, त्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही. बरं, आणि तुमचंही मोठं सहकार्य असतं की ड्रायव्हरांचं बी ते तिघांचं कॉम्बिनेशन जमतं. कॉम्बिनेशन गाडी. तुमचं कुठलं गाव? पलूस. पलूस कुठलं? सांगली पलूस. सांगली जवळ. पलूस. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगा, नंदींची ओळख सांगा. नवीन नंदी आहेत आणि घर साज आहे. गणेश इंगवले रिसोडकरांचा पक्षा आणि तो सोरानीतून शिरतोडे खंबाळकरांचा किसना. किसना. नेहमी एकत्र पळणारी पैऱ्यात बैल आहेत, किसना आणि पक्षा. मित्रांनो, अजून एक नवीन नंदी गुलाल पात्र झालाय. सांगा कुठला आहे हा नंदी? तिसगाव कल्याण ढवळ. ढवळ. तिसगाव कल्याणचा बैल आहे, पहिल्यापासून ढवळमध्येच असतो. कसा आहे दाताला? आत्ता सायदाती झाला आहे. ह्याच्या अगोदर काय काय कामगिरी राहिली? ह्याच्या अगोदर डबल महाराष्ट्र केसरी झाला आहे. बऱ्यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ओपनला बैल राहिला नाही कुठं, काय आत्ता चालूला पायऱ्याला थोडासा होत होता. पण आता आजचा कसा पायरा झाला? सुलतान बरोबर. मागं एक त्यांचा अर्जुन म्हणून बैल पळत होता, त्यावेळेला आम्ही त्यांना 1-2 वेळा बैल दिला होता. आणि शेटचं ह्या शेटचं म्हणजे सुलतानच्या शेटचं पण चांगलं संबंध आहे आणि साखरवड्याच्या पोरांचं पण चांगलं संबंध आहे, सोन्या भाऊचं ह्याचं. बरं. आणि लंपी झाला होता काय त्याला? लहानपणीच लंपी झालेला. होय. उजवीनं पळतो डावीनं डावीनं पब्लिकनं पळतो. पब्लिकनं पळतो. बर, आता काय तुम्ही म्हणला की म्हणजे आदत मध्ये पळाला का चांगला? आदत दुष्यात म्हणजे आदत दुशा मैदानात बऱ्यापैकी पळतोच बैल. पण आम्ही जर ओपनला चांगला पायरा करायचा म्हटलं तर मिळत नव्हता आम्हाला. म्हणजे आदत दुष्यातच बैल पळतोय तर ओपनमध्ये नाही, नकोच म्हणायचे. मग आज योगायोगानं भेटला की चांगलाच भेटलं. ते आम्ही उलट ह्या बाईटच्या माध्यमातून त्या बैलाच्या मालकांचं, सोन्या भाऊचं यांचा आभार व्यक्त करतो की त्यांना एका शब्दावर बैल दिला ना, कुठला नाट लावला नाही, काय नाही, की बाबा पळायचं तर पळायचं. आमच्या शेटचा पण बड्डे, शेटनं पण विनंती केली की बाबा माझा बड्डे आज, काहीतरी तुम्ही बैल द्यावा. त्यांना पण नाही म्हणले नाही, एका शब्दावर बैल दिला. नाव सांगा तुमच्या शेट यांचं. त्रिंबक गायकवाड, गणेश गायकवाड आणि हेमंत पाटील. तीन ना, पण वाढदिवस ह्या तिघापैकी कोणाचा? त्रिंबक गायकवाडांचा. त्रिंबक गायकवाड यांचं अभिनंदन. आणि वाढदिवसानिमित्त सगळ्यात मोठं गिफ्ट असं असतं, बैलगाडी मालकाला बैलानं गुलाल करून देतं. 100%. चला, जास्त वेळ घेत नाही. ड्रायव्हर कोण होता? दादा ड्रायव्हर तरडप. दादा ड्रायव्हर तरडप. नवीनच आहे. किती वय आहे? माझं 20 वयात. 20 वय आहे. बरं. ह्याच्या अगोदर मोठ्या मैदानात कुठलं गुलाल आहेत? पेडगावला राहिलेलो आत्ता ओपनला. चालेल. ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ घेत ना, फायनलला पळायला जायचे, पण गुलाल पात्र झालेलं आहे. नाव बैलाचं सांगा. शंकर. कुठला शंकर? तिसगाव ढवळ. तिसगाव कल्याण ढवळ. ढवळ असतो, ढवळ वाकरी. ढवळ वाकरी बैल तिथं असतो, पण असताना आहे तिसगावचा. मित्रांनो, अजून एक गुलाल पात्र नंदी सांगा, ओळख नंदीची. पाणजोईचा सरजा. कुठं आलं हे गाव? तिथंच आहे, भूषणगडच्या खाली. वडगाव जयराम स्वामी तिथं आहे. याच्या अगोदर कुठं गुलालात राहिला बैल? मस्त महाराष्ट्र केसरी 7 बाऱ्याला राहिला आहे. परत ना वडूज पाटीला 2-3 वेळा राहिला आहे. परत ना परवा दिवशी आपला कातर खटावला राहिला, राजाभर 5 नंबर केला. इथं त्या दिवशी वडूजला आपला कंटिन्यू गुलालात आहे. बुलेट कुठली खरेदी?
खरेदी म्हणजे आपला कालनंच जाऊन आणला होता, बच्चा होता आदत 6 महिन्याचा आणला होता. चालेल. आज पायरा पायरा जीवन ड्रायव्हरचा सुंदर आहे. सुंदर. हां, उजवीनं पळतो का डावीनं? दोन्ही खांदी. दोन्ही खांदी. हां, चालेल. फायनलसाठी ऑल द बेस्ट. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर गटाला होता भैया ड्रायव्हर वाटेगाव आणि सेमीला भैया ड्रायव्हर पाडळीचा. ऑल द बेस्ट. आता पुन्हा एकदा गुलाल पात्र. खूप आनंद आहे. हां. दादांची आज इच्छा पूर्ण झाली. दादांचं म्हणजे महाराष्ट्र केसरी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं असं. मथुर बरोबर पळाल्यानंतर काय रिॲक्शन काय आल्या? मथुरचा शिष्य आहे ह्यो. मथुर आमच्यासाठी गुरु आहे याचा. कुठली खरेदी आहे ही? दादांनाच माहिती खरसुंडीची खरसुंडीची. जातीवंत आहे. हो. उजवीनं पळतोय डावीनं? दोन्ही खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी हो. पळतोय. आणि मथुरच्या गाळ्यात पळाल्यानंतर जबरदस्त चर्चा झाली आणि आज पुन्हा एकदा गुलाल पात्र. हो, खूप आनंद आहे. चालेल चालेल. पूर्ण मुलाखत घेऊया. पण आज जे पारंपरिक मैदान आहे शितोळेनगर यामध्ये गुलाल पात्र झालेला आहे रावण. रोमन नंतर रावण. थँक्यू. मित्रांनो, जे शितोळेनगर निमसोड येथे पारंपरिक मैदान झालं. यामध्ये गुलाल पात्र नंदी हे आहेत. ज्यांना गुलाल भेटलेला आहे त्यांचं अभिनंदन, त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन. ज्यांना गुलाल भेटला नाही त्यांनी नाराज न होता पुढच्या मैदानाची तयारी करावी. सर्व नंदींना या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा. ऑल द बेस्ट.